आज हिंदू नववर्षाची सुरुवात होत आहे आणि हा एक नवीन संकल्पाचा दिवस आहे. तरी मी माझ्या पश्चिम नागपूरच्या सर्व नागरिकांना आणि जनतेला नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि येणाऱ्या 20 तारखेला रमजानसुद्धा येत आहे. तो एक मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने ते साजरा करतात. त्यांनासुद्धा पश्चिम नागपुरातील सगळ्या नागरिकांना मी रमजान ईद आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. दोन्ही सण पाठोपाठ येत आहेत, तर काय सांगाल जनतेला की हा पुरातन काळापासून हे पौर्णिमा अमावस्या या आधारावर हे सण निर्माण झालेले होते. परंतु काळाच्या अनुसार इंग्रज लोक आल्याने त्यांनी त्यांचे कॅलेंडर वर्षाप्रमाणे ते सण आणण्यात आले. पण ॲक्च्युअल सण हे पौर्णिमा आणि अमावस्याला व्हायचे. त्याच्यामुळे हा जो सण आहे हा 2-4 तारखा इकडे तिकडे होताच हे सण होतच असतात. आणि हे शुभ म्हणून आपल्या हिंदू समाजात मानले जातात. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक समाजामध्ये त्याला मान्यता आहे. आणि त्याच्यामुळे या सणाच्या निमित्ताने लोक संकल्प करतात. नवीन चैतन्य आपल्याकडे निर्माण होतं आणि एक वेगळा आनंद पूर्ण भारत देशामध्ये त्याचा निर्माण होतो. महानगरपालिकेला आता एक एनएला घेऊन खूप मोठे सर्वसामान्य जनतेला त्रास होत आहे, त्याबद्दल काय सांगा? निश्चितच या ठिकाणी आता मागील 3-4 महिन्यापासून जे निर्णय झालेले आहेत सरकारने घेतलेले, आमचे माननीय पालकमंत्री बावनकुळे साहेब आणि आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आणि त्यांच्या सरकारने जो निर्णय घेतलेला आहे तो चांगला निर्णय आहे. एनएपासून दूर झालेला आहे. परंतु एनएच्या जे चार्जेस आहेत ते चार्जेस त्यांना भरत असताना ते एक बिल्डिंग प्लॅन सँक्शन असताना तो चार्जेसचा आम्हाला एकाच वेळेस एक मुस्ता भरावा लागतं. त्यामुळे आज या ठिकाणी लोकांच्या रजिस्टर एक जनरल गरीब माणसाची विक्रीपत्र नोंदणी करायला त्याला त्रास होत आहे. तरी मला सरकारला विनंती आहे का या सगळ्या बाबीवर योग्य ती निर्णय घेऊन लोकांच्या ज्या नोंदणी प्रक्रिया सुलभ झाली पाहिजे या दृष्टिकोनातून सरकारने प्रयत्न करायला पाहिजे. कारण का 3-4 महिन्यापासून सर्व नोंदणीचे जे थांबलेले आहेत आणि त्यांच्यासाठी लागणारे कागदपत्र हे जे अनिवार्य कागदपत्र केलेले आहे त्यांची तुटवडा पडत आहे. त्यामुळे गरीब लोकांना यांना खूप त्रास होत आहे. तरी मला सरकारला एकच विनंती आहे का याच्यावर योग्य तो ताबडतोब निर्णय घेऊन विक्रीपत्र सुलभ करण्यात यावं. आता करंटमधला मुद्दा म्हणजे सिलेंडरचा आहे. खूप जास्त विरोधक जे आहेत ते डोक्यावर सिलेंडर घेऊन फिरण्यासाठी काम करतात. आज भारत देशामध्ये जे सिलेंडरचा मुद्दा जे इराण आणि अमेरिका इस्रायलचं जे लढाई आहे त्या लढाईच्या याच्यात युद्ध पेटलेलं आहे. 3रं महायुद्ध हे भयानक असतं. परंतु भारत देश आत्मनिर्भर आहे आणि आताच काल परवा कोणते ते 2 जहाज आलेले आहेत तेलचे टँकर घेऊन. आणि मी जनतेला आवाहन करतो का कोणी पॅनिक होण्याची आवश्यकता नाही आहे. भारतापाशी कोणत्याही परिस्थिती लढण्यासाठी सगळं त्यांच्याकडे सामर्थ्य आहे. आणि त्याच्यामुळे 2-4 दिवसामध्ये प्रत्येकाला सिलेंडर आपापल्या एजन्सीमार्फत घरपोच मिळतील अशी मी जनतेसमोर ग्वाही देतो. काही विरोधी पक्ष लोक त्या गोष्टीचं भांडवल करतात आणि लोकांना गुमराह करत आहे. काही पॅनिक होण्याची काही हे नाही. आपल्याकडे भरपूर असा मेट्रिक टन साठा आता आलेला आहे आणि हे सगळं सुरळीत होणार आहे. हॉटेल व्यावसायिक जे आहेत त्यांना प्रश्न उपस्थित झालेला आहे की सिलेंडर मिळत नाही, तर त्यांच्यासाठी काय तुम्ही सांगाल? हॉटेल व्यावसायिकांनी चुलीवर चालू केला. आम्ही आता मीडियामध्ये वाचतो आहे कोणी हे झालेलं आहे. परंतु कोणतेही एखादी जर संकट आले, आणीबाणी झाली, युद्धाचं सावट आलं तर अशा प्रकारचं प्रत्येक नागरिकांना सहनही करावं लागतं. कारण का हा मोठं युद्ध आहे आणि याच्यामध्ये एक प्रकारचं जागतिक मोठं युद्ध होण्याची शक्यता आहे. आणि त्या लेवलवर भारत तरी कमीत कमी आपण स्वयंपूर्ण असल्यामुळे आत्मनिर्भर असल्यामुळे कोणत्याही प्रकारची जनतेने काळजी करायची आवश्यकता नाही आहे. आणि हे सगळं व्यवस्थित होईल. आणि महत्त्वाचं म्हणजे आज आपला भारत देश हा $4 ट्रिलियन इकॉनॉमीकडे वळतो आहे. जगातली 4थ्या नंबरचा देश आपला झालेला आहे. त्यामुळे आपल्याला आपली जी शर्यत आहे ती आता जगातल्या 3ऱ्या नंबरवर येण्याची शर्यत आहे. त्यामुळे सगळ्या जनतेने जर आपले लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या केलेल्या पॉलिसीवर जर आपण सहकार्य केलं तर आपला देश विश्वगुरू बनल्याशिवाय राहणार नाही. नवीन वर्षाची सुरू होत आहे, तर विशेषतः आपल्या प्रभागामध्ये काय विशेष चेंजेस आणि परिवर्तन? आमच्या प्रभागामध्ये 4ही कमळाचे फुलं निवडून आलेले आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टी 4ही नगरसेवक आम्ही निवडून असल्यामुळे जनतेमध्ये एक खूप मोठा आशा आकांक्षा निर्माण झालेल्या आहे. आणि आम्ही 4ही नगरसेवक आमच्या प्रभागाचे 4ही नगरसेवक फुल स्विंगमध्ये काम करत आहे.
शुअर लाईनचा प्रॉब्लेम असो, गटर लाईन असो, नंतर पाण्याचे प्रॉब्लेम चालू आहे. कारण का आत्ताच उन्हाळा चालू होण्याची सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे पाण्याचे प्रॉब्लेम आहे. परंतु आमच्या मिटिंगा चालू आहे. आम्ही पाणी वॉटर वर्क्स डिपार्टमेंटवाल्यांच्या मिटिंगा घेतलेल्या आहेत, सिवर गटर लाईनवाल्यांच्या मिटिंगा घेतल्या आहेत. त्याचप्रमाणे सिमेंट रोड आहे, नंतर इलेक्ट्रिकचं बिल आहे, इलेक्ट्रिकच्या संदर्भात जे मीटर्स चालू आहे त्यांचा प्रश्न आहे. सर्व प्रश्नाचं आम्ही महानगरपालिका कालच मिटिंग झाली, त्या मिटिंगमध्ये आम्ही सांगितलेलं आहे. लोकांना आम्ही पूर्णपणे त्यांना सहकार्य करून त्यांचे कामं आम्ही करत आहेत. या प्रसंगी जनतेला तुम्ही काय आव्हान करू इच्छिता? जनतेला एकच आव्हान करील का तुम्ही ज्या विश्वासानं आम्हाला निवडून दिलेलं आहे, चारही कमळाच्या फुलांना किंवा भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना निवडून दिला आहे, त्यामुळे मी जनतेला एवढंच सांगेल का तुम्हाला 5 वर्ष आम्ही तुमची सेवा करणार आहे. 4 वर्षानंतर ही निवडणूक झालेली आहे. 4 वर्ष तुम्ही जे सहन केलं प्रशासनाचं, आता तुम्हाला प्रशासनावर देखरेख ठेवण्याकरता तुम्ही जे निवडून दिलेलं आहे, तर आम्ही 5 वर्षामध्ये हा प्रभाग सर्वांगीण विकास करून आम्ही तुम्हाला दाखवू. तुम्ही आम्हाला सहकार्य करा. आम्ही तुमच्या एकूण एक काम केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी मी प्रभाग 12 तर्फे तुम्हाला ग्वाही देतो.